बाजी मारलेली आहे। मुलांचा रिझल्ट आहे 88.29% आणि मुलींचा निकाल आहे 93.25%। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी परंपरा कायम आहे आणि मुलींनी बाजी मारलेली आहे। मागील वर्षीचा निकाल 91.88% होता, त्या तुलनेत आपला थोडा रिझल्ट यावेळेस कमी झालेला आहे। परंतु जर राज्याचा विचार केला 9 विभागांचा, तर 9 विभागांमध्ये अमरावती विभाग 3ऱ्या नंबरवर आहे। मागच्या तुलनेत यावेळेस आपण प्रोग्रेस केलेली आहे, याच्यामध्ये वाढ झालेली आहे। मागच्या वेळेस किती नंबरला होता? मागच्या वेळेस 6व्या नंबरला होता विभागामध्ये 9 विभागांपैकी। यावेळेस मात्र आपण अमरावती विभागात 3ऱ्याच क्रमांकाला आहे, तर ही आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे। त्याशिवाय यावेळेस आपलं जे राज्य मंडळ आहे त्यांनी यावेळेस नवीन एक उपक्रम सुरू केलेला आहे की परीक्षोत्तर काळात मुलांना जे फ्रस्ट्रेशन येते, जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचं तर मनापासून अभिनंदन, पण ज्यांना असं वाटते अपेक्षित यश मिळत नाही किंवा अपयश मिळते अशा विद्यार्थी मग मानसिक तणावाला सामोरं जावं लागते त्यांना। त्यांचा मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी समुपदेशन उपलब्ध करून दिलं आहे। समुपदेशनासाठी विभाग राज्य मंडळाने 10 नंबर शेअर केलेले आहे। ते समुपदेशक सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत समुपदेशनासाठी उपलब्ध राहणार आहेत। ज्यांना निकालासंबंधी किंवा निकाल लागल्यानंतर जे काही मानसिक टेन्शन आहे ते त्यांनी घेऊ नये आणि त्यांना योग्य यावेळेस 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। आपल्याकडे 543 सेंटर होते, त्या सेंटरच्या अनुषंगाने पुढे एक्झाम झाली। एकूण विद्यार्थ्यांची संख्या होती 1,46,148। प्रत्यक्ष हजर झाले 1,13,195 आणि पूर्ण अमरावती विभागाचा निकाल हा 90.92% लागलेला आहे। त्याच्यामध्ये जर आपण विचार केला 5 जिल्हे आहेत आपले, विचार केला तर बुलढाणा फर्स्ट नंबरवर आहे। बुलढाण्याचा निकाल आहे 95.22%। सेकंड नंबरवर आहे वाशिम, वाशिमचा निकाल आहे 91.15%। अकोला आहे 3rd नंबरला, त्याचा निकाल आहे 90.14% त्याच्यानंतर यवतमाळ आहे, यवतमाळचा निकाल आहे 89.69% आणि त्यानंतर अमरावती आहे 88.26%। याच्यामध्ये पूर्ण जर विभागाचा विचार केला तर विभागाचा ॲव्हरेजमध्ये निकाल आहे 90। आज राज्य मंडळाचा 12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। अमरावती विभागीय मंडळामध्ये 1,46,148 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता। प्रत्यक्ष हजर 1,13,195 विद्यार्थी होते, ज्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली असे हे विद्यार्थी आहेत। आपल्या अमरावती विभागीय मंडळाचा निकाल हा 90.92% एवढा लागलेला आहे। जर जिल्हावार विचार केला तर पहिला नंबर बुलढाणा आहे, बुलढाण्यामध्ये 95.22% रिझल्ट लागलेला आहे। त्यानंतर दुसऱ्या नंबरवर वाशिम आहे 91.15%। तिसऱ्या नंबरवर अकोला आहे 90.14%। चौथ्या नंबरवर यवतमाळ आहे 89.69% आणि अमरावती आहे 88.26%। ओव्हरऑल अमरावती विभागीय मंडळाचा निकाल 90.92% लागलेला आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारलेली आहे। मुलांचा निकाल 88.29% तर मुलींचा निकाल हा 93.25% लागलेला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी 1% रिझल्ट कमी आहे। मात्र पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 9 विभागीय मंडळांमध्ये अमरावती 3ऱ्या क्रमांकावर आहे। सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन। यावेळेस स्पेशल असं आहे यावेळेस की विभागीय राज्य मंडळ जे आहे त्यांनी समुपदेशनासाठी काही नंबर अवेलेबल करून दिले आहे। 10 नंबर्स आहेत ते परीक्षोत्तर काळात, म्हणजे निकालानंतर मुलांना काही जर ताण असेल निकाला संबंधाने किंवा इतर काही, तर त्यासाठी समुपदेशनाचा जे हे 10 नंबर आहे त्यावर संपर्क करून सर्व विद्यार्थी मार्गदर्शन घेऊ शकतात, आपल्या अडचणी सोडवू शकतात आणि तो सर्वांपर्यंत नंबर पोहोचवण्याचं मी या निमित्ताने आवाहन करते। तसेच जे विद्यार्थी पास झाले परंतु त्यांच्या मनासारखा निकाल आला नाही, मनासारखं पर्सेंटेज ज्यांना मिळालं नाही, त्यांना श्रेणी सुधारची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे।
या परीक्षेनंतर म्हणजे ही परीक्षा सोडून 3 परीक्षांमध्ये ते प्रयत्न करू शकतात की आपला निकाल उंचावण्यासाठी आणि आपल्याला हवं ते यश मिळवण्यासाठी. तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले त्यांच्यासाठी लगेच जुलैची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये ते आपला प्रयत्न करू शकतात आणि त्यांना नक्की यश मिळेल. या निमित्तानं सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांचं, उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन.